नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जिरा मटर राईसची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलमध्ये अगदी खुला असा सुटसुटीत असलेला जिरा राईस बनवलेला आहे आणि खूप मस्त झालेला होता. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि छानपैकी शिजलेला आहे. तर मी हा कुकरमध्ये न बनवता कढाईमध्ये कसा बनवायचा. आता आपण नेहमी काय करतो, प्रेशर कुकरमध्ये बनवतो. बट मी विचार केला की चला म्हटलं कढाईमध्ये एकदा बनवून बघावं की कसा बनते की काय बनते. त्यासाठी मी दावतचा पुलाव जो असते ना, दावतचा बासमती राईस तो घेतलेला आहे. तर 2 कप घेतलेला आहे मी. तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 कप घेत असाल तर 1 कप घ्यायचं, नाहीतर 2 कप घ्यायचं. तर आमच्या इथं मी जेवढी क्वांटिटी आहे लोकांची त्या हिशोबाने 2 कप तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी असं 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. धुवून घ्यायचं व पाणी खराबवालं पूर्ण काढून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास किंवा 1.5 ग्लासच्या जवळपास पाणी टाकून नाही का भिजायला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे तांदळाचा वर राहील इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये आणि कमीत कमी 20-25 मिनटं झाकून ठेवून द्यायचं. नंतर 20-25 मिनटानंतर चेक करायचं की छानपैकी तांदूळ भिजलेला आहे की नाही आहे. तर छान भिजलेला होता तर त्याला मी साईडला ठेवलं. नंतर कढाईमध्ये तेल टाकलं किंवा तूपसुद्धा टाकू शकता. तुम्हाला तूप वगैरे आवडत असेल तर. मी तेल टाकलं आणि त्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकलं, सोबतच कढीपत्ता व तेजपत्ता टाकला आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या लांबट चिरून अशा टाकलेल्या आहे. यामध्ये तुम्ही खडे मसाल्याचासुद्धा वापर करू शकता. पण मला खडे मसाले वगैरे टाकायचे नव्हते, तर मी फक्त तेजपान टाकलेलं आहे. सोबतच यामध्ये मी फ्रोझन मटार टाकलेले आहे अर्धा कप. यामध्ये तुम्ही जे साधे मटार असते ना, ते पण बॉईल करून टाकू शकता किंवा विदाऊट बॉईलने असेही टाकले ना की नंतर ते शिजून जाते इझिली. तर यामध्ये मी अर्धा कप मटर टाकलेले आहे. मटर टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण मला आवडते म्हणून मी टाकले त्यामध्ये. आणि नंतर जे धुतलेले तांदूळ होते त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ते सुद्धा टाकायचे आहे. टाकल्यानंतर छानपैकी यावेळेस गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला फक्त अर्धा ते 1 मिनटं आपल्याला याला असं मिक्स करून शिजू द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं. 2 ग्लास म्हणजे जो कप घेतला होता मेजरिंग कपच्या हिशोबाने, तर 2.5 कपच्या जवळपास पाणी टाकायचं आहे आपल्याला. कपाच्या हिशोबाने मी आता अगोदर सुरुवातीला 2 कप तांदूळ घेतलं, तर त्यामध्ये मी 2.5 कपच्या जवळपास पाणी टाकलं. जो ग्लास आणि कप होता ना, तो एकसारखा म्हणजे साईजचा होता. फक्त ग्लास थोडासा मोठा होता, म्हणून थोडं कमी जास्त होते. तर तांदळाचा वर राहील इतपत पाणी ठेवलं होतं. नंतर त्यामध्ये मीठ टाकलं आणि हाय फ्लेमवर याला आपल्याला छानपैकी असं शिजू द्यायचं आहे. हाय फ्लेमवर बघू शकता शिजल्यानंतर छानपैकी हा थोडासा मुरायचा आहे, पण छानपैकी असा पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलेला आहे आणि शिजलेला आहे. तर यामध्ये मी काय केलं, नंतर कोथिंबीर टाकली आणि याला झाकून कमीत कमी 3 ते 4 मिनटं असं अगदी लो फ्लेमवर याला मुरतपर्यंत छानपैकी असा हातावर छानपैकी जसा तांदूळ शिजतं ना तसा शिजतपर्यंत झाकून ठेवून द्यायचा आहे. तर बघा थोडासा हलकासा अधरकच्चा होता, म्हणजे अगदी नाहीच्या बराबरीत, पण तरीसुद्धा मी याला झाकून शिजू दिलं थोडंसं. आणि नंतर 3 ते 4 मिनटानंतर चेक केलं तर छानपैकी असा मऊसर शिजलेला होता. तुम्हाला मी आणखी एकदा दाखवते की कसा शिजलेला आहे. तर बघू शकता अगोदरपेक्षा छानपैकी शिजलेला आहे. तर याला प्लेटमध्ये सर्व करायचं छानपैकी असा गरमागरम. तुम्ही असाही तुम्हाला आवडत असेल तर खाऊ शकता. माझ्या मुलांना तर असाच खायला आवडला आणि किंवा भाजीसोबत जे काही तुम्हाला आवडत असेल तसंसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे जिरा मटर राईस तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने विदाऊट कुकरशिवाय आपण कसा बनवू शकतो, तर ही आजची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.